मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठीचा एक प्लॅन देणार आहे आणि जर तो प्लॅन तुम्ही फॉलो केला तर नक्कीच 30 डेजमध्ये तुमच्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतील आणि विदिन 6 मंथमध्ये तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला करायचं की कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. भरपूर ट्रेडर असे आहेत की कॅन्डल क्लोजिंग व्हायच्या आधीच एंट्री करतात आणि नंतर ती कॅन्डल त्यांच्या विरुद्ध डायरेक्शनला जाते. त्याच्यामुळे कॅन्डल क्लोज व्हायच्या 30 to 40 सेकंड आधी एंट्री घ्या, म्हणजे तुम्ही कन्फर्म मध्ये राहता. दुसरा गोष्ट अशी आहे की तुम्ही ओव्हर ट्रेडिंग टाळा. ओव्हर ट्रेडिंग कशी टाळाल, तर त्यासाठी तुम्ही एक प्लॅन बनवा आणि त्या प्लॅननुसार तुमची लॉट साईज काय असली पाहिजे, तुमचा ट्रेड प्लॅन काय असला पाहिजे आणि त्यासोबतच तुमच्या कॅपिटलनुसार पर डे किती रिस्क होऊ शकते आणि तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे आधी डिसाईड करा आणि मगच एंट्री एक्झिट करायला सुरुवात करा. तिसरी गोष्ट की अति घाई करता. ट्रेड घेताना एवढी घाई करता की तुम्हाला असं वाटतं की आता ब्रेकआउटला आलाय, रिटेस्टला आलाय, मग ती कॅन्डल पण बनवून देत नाही किंवा ते कन्फर्मेशन कॅन्डल होण्याची वाट न पाहता एंट्री टाकता आणि ते तुमच्या विरुद्धात जातं आणि मग तुमचं अकाउंट ब्लो होतं. तर मग त्यामधूनच निर्माण होतो तो रिव्हेंज ट्रेड आणि त्या रिव्हेंज ट्रेडमध्ये तुम्ही म्हणता की आता हे कॅपिटल ब्लो झालं तरी चालेल, पण आता मी ट्रेड केल्याशिवाय राहणार नाही आणि कॅपिटल ब्लो होतं आणि नेक्स्ट डेला तुम्ही जो विचार केलता तो ट्रेड ऍक्टिव्हेट होतो आणि त्याच वेळेस तुमच्या अकाउंटला पैसे नसतात आणि मग आपण पस्तावा करतो की काल जर का रिव्हेंज ट्रेड केला नसता तर आज मला कॅपिटल मध्ये भरपूर प्रॉफिट झाला असता. तर मित्रांनो, ह्या प्रत्येक ट्रेडर सोबत ह्या गोष्टी होतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, ह्या गोष्टी फॉलो करायच्या. चौथी गोष्ट काय, संयम बाळगा. एंट्री घेण्याआधी तुमच्यामध्ये एवढा संयम पाहिजे की जर स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट नाही झाली आहे तर तुम्ही एंट्री कडे गेलंच नाही पाहिजे. ज्या वेळेस स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट होईल त्यावेळेसच तुमची एंट्री ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. जर स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट नाही झाली, मित्राचा कॉल आला, कॉल टिप्सवाल्याचा मेसेज आला तरी पण अवॉइड करायचा. का, तर तुमचा सेटअप ऍक्टिव्हेट नाहीये. सोबतच दुसऱ्यांवर दोष देणं सोडा, कारण की तुम्ही काय करता, लॉस झाला तर ह्याच्यामुळं झाला, त्याच्यामुळं झाला, किंवा मी हे पाहिलं ते पाहिलं आणि मग माझा लॉस झाला असं करता. पण स्वतःची चुकी कधीच कबूल करत नाही, कारण की एंट्री आणि एक्झिटचं बटन तुमच्या हातात आहे, ना की तुमच्या मित्राच्या, ना की कॉल टिप्सवाल्याच्या, ना की एखाद्या युट्यूबरच्या. तुम्ही एंट्री केल्यानंतरच एंट्री होणार आहे, तुम्ही एक्झिट केल्यानंतर एक्झिट होणार आहे. तर मग जे काही चूक होणार आहे ती फक्त तुमच्या आणि तुमच्या चुकीमुळे होणार आहे. त्याच्यामुळं काय करा, एंट्री घेताना संयमित एंट्री घ्यायला शिका. सोबतच एक ट्रेड प्लॅन असा बनवा ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग जर्नल लिहिलं पाहिजे, रेग्युलर अपडेट राहिले पाहिजेत, तुमच्याकडे कॅपिटल असो नसो मार्केटला टचमध्ये असले पाहिजेत. आता भरपूर असे बिगनर स्टुडंट आहेत की जे कॅपिटल नसेल तर मार्केटच बघत नाहीत आणि कॅपिटल आल्यानंतर मग मार्केट बघितलेलं नसतं, काही नसतं, डायरेक्ट एंट्री एक्झिट करायला सुरुवात करतात आणि आलेले पैसे परत घालून टाकतात. मग हे काय झालं, हा झाला सट्टा. तुम्ही करताय ते सट्टा आहे आणि हा जो ट्रेडिंगचा बिझनेस आहे हा असा नाही चालत. ह्याच्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी, तुमच्यामध्ये रूल्स फॉलो करण्याचे गट्स असले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल ट्रेडर बनाल. आता ह्याच्यासाठीच मी 1 महिन्याचा तुम्हाला एक प्लॅन देणार आहे. 10,000च्या कॅपिटलवर तुम्ही त्या 10,000चे 50,000 कसे करू शकाल आणि ह्याच्यासाठी एक मास्टर प्लॅन देणार आहे, सोबतच त्याची एक स्ट्रॅटर्जी देणार आहे आणि सोबतच त्याचे रूल्स रेग्युलेशन पण मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, ह्या चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ट्यूनमध्ये राहा.